देवपूजेमध्ये ताजी सुगंधी फुलं नेहमीच वापरली जातात. देवांना रत्न, सोने, चांदी यांपेक्षा देखील ताजी सुवासिक फुले अतिशय प्रसन्न करतात. पण ही फुलं वापरत असताना ती आपण योग्य प्रकारे वापरतो का, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. नेहमी फुलं वापरत असताना ती ताजी, सुवासिक, सुगंधी असावी. देवांसाठी जेव्हा आपण फुलं वापरतो ती ताजी असावीत, शिळी नसावीत. जरी ती तुम्ही आणून ठेवलेली असतील तरी देखील व्यवस्थित ती छान प्रकारे ठेवलेली असावी आणि ती घेताना तुम्ही त्यावर थोडंसं पाणी शिंपडून नंतरच देवांसाठी वापरली पाहिजेत. देवांना फुलं वाहताना कधीही उलटी फुलं वाहू नयेत. त्याचबरोबर शिळी झालेली, वास घेतलेली फुलं देखील देवांना अर्पण करणं चुकीचं समजलं जातं. देवपूजेमध्ये किंवा कोणत्याही पूजनामध्ये फुलांच्या पाकळ्या न वाहता अखंड फूल देवांना अर्पण करायचं असतं. त्याचबरोबर फुलांच्या कळ्या देखील देवांना अर्पण करू नयेत, तर संपूर्ण फूलच देवांना अर्पण करावं. पारिजातं, मोगरा, सोनचाफा, कण्हेर यांसारखी फुले देवांच्या देवपूजेमध्ये वापरणं शुभ समजलं जातं. त्याचबरोबर गोकर्णाचं फूल, जास्वंदीची फुलं ही देखील पूजनामध्ये वापरू शकता. न विचारता आणलेली फुलं कधीही पूजनासाठी वापरू नये. फुलं तुम्ही विकत आणा किंवा स्वतःच्या घरातील अंगणामधील झाडांची फुलं तुम्ही देवपूजेसाठी वापरू शकता. पायांमध्ये पडलेली फुलं किंवा खाली पायदळी तुडवलेली फुलं कधीच आपल्याला देवांसाठी वापरायची नसतात. त्याचबरोबर केसामध्ये माळलेलं फूल, गजरा हे देखील देवांना अर्पण करू नये. कमळ हे 3 दिवस चांगले टिकून राहते. बेलाची पानं ही 5 दिवस चांगल्या प्रकारे टिकतात, तर तुळस ही 10 दिवसांपर्यंत चांगली टिकून राहू शकते. त्यामुळे बघा, फुलांसंबंधीचे हे नियम तुम्ही देखील पाळायला सुरुवात करा आणि देवपूजेमध्ये शक्य असल्यास फुलांचा वापर नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.